चला, जय सर्वांना, सर्वांनी अभ्यासाला लागायचे कारण ती वेळ आलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत होतं कोण म्हणायचं जानेवारी मध्ये निघते, कोण म्हणायचं फेब्रुवारी मध्ये निघते, पण भरती निघालेली आहे त्यामुळे तुम्ही सावध होणं गरजेचं आहे. माझं फिजिकल जर चांगला असेल तर मी इथनं अभ्यास करून होऊ शकतो का, तर 101% होऊ शकतो दादा ताई. त्यामुळे लक्षात ठेवायचं, तयारीला लागायचं आहे. बरोबर. टास्क आपण मध्ये बंद केले होते कारण मला बघायचं होतं की कुणाला किती गरज आहे. भरती निघायच्या अगोदर मला जवळजवळ 3200 मुलांचे SMS आले की सर टास्क चालू करा. भरती निघाल्यावर 2 दिवसामध्ये मला 1700 मुलांचे SMS आले की सर टास्क चालू करा. म्हणून मी टास्क चालू करतो. कारण कुणाला किती गरज आहे बघणं गरजेचं आहे. आपण करतच राहायचं आणि त्याला रिस्पॉन्स कसा येतो हे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण टास्क चालू करतो. लक्षात ठेवा, जेवढा वेळ तुम्ही तुमच्यासाठी द्याल त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळणार आहे. त्याचा आस्वाद तुम्हाला घेता येणार आहे. बरोबर. काही पण होऊ द्या, कसाही अभ्यास करा, कसंही फिजिकल करा, पण यावेळेस वर्दी घातली पाहिजे हे लक्षात ठेवा. ओके. आपण सुरुवात करतोय टास्क नंबर 25. ज्याला पहिल्यापासून पाहिजे 1 2 3 नंबर त्यांना कमेंट मध्ये जायचं, लिंक टाकलेली आहे. ओके. चला सुरुवात करू. बघा, अशा किती 2 अंकी संख्या आहेत ज्यांना 5 ने भाग जातो. ओके. बरोबर. साधं सोपं आहे. जर तुम्ही 5चा पाढा 2 अंकी संख्या म्हटले त्यामुळे डोकं सावध ठेवायचं कारण इथं पर्याय 20 10 19 18 कन्फ्युजनचे आहे. 2 अंकी संख्या एकूण संख्या किती आहे तो 90. याला फक्त तुम्ही 5 ने भागायचंय. 5 1 5 5 1 5 शिल्लक राहिलं 4 पंचाट्टे 40. 2 अंकी संख्या अशा 18 आहेत ज्यांना काय होतो मित्रांनो 5 ने भाग जातो. बरोबर. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं एवढं सोपं, पण हे सोपं कुठं वाटतं, घरी अभ्यास करताना सोपं वाटतं. ते ज्यावेळेस तुम्ही 90 मिनिटांमध्ये पेपर लिहित असता, 90 मिनिटांमध्ये तुम्हाला पेपर द्यायचा असतो, त्यावेळेस तुम्हाला हे अवघड वाटतं. बरोबर. सगळ्या विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची. कागदपत्र त्यावरील तारखा अत्यंत महत्वाचा आहे. गडबड कुणीही करायची नाही. भरपूर दिवस आहेत फॉर्म भरायला, त्यामुळं आणि जिल्हा निवडत असताना व्यवस्थित निवडा. मी तुम्हाला सांगितले पाठीमागे स्वतःची कॅपॅसिटी पाहून जिल्हा निवडायचा. ओके. चला पुढे बघा. 1 ते 100 असणाऱ्या मूळ संख्यांची सरासरी किती. बरोबर. 1 ते 100च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची सरासरी. आता सरासरी म्हणजे काय, दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज छेदात एकूण संख्या. आता तुम्हाला 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज सगळ्याची तोंडपाठ पाहिजे. किती आहे हो 1060. 1060 छेदात एकूण मूळ संख्या. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत मान्या 25. यांचा भागाकार करायचा, तुमचं उत्तर निघून जाईल. 25 1 25 25 चोक 100 शिल्लक राहील 6 म्हणजे 60. 25 दोन्ही 50 शिल्लक राहील 10. 25 ने 10 ला भाग जात नाही म्हणून एक 0 आणि इथं पॉइंट. 25 1 25 25 चोक 100 42.4 हे झालं तुमचं उत्तर. हे काय आहे 1 ते 100 पर्यंत दरम्यान ज्या मूळ संख्या आहेत त्यांची सरासरी आहे. सरासरी करताना काय करायचं मित्रांनो, दिलेल्या एकूण संख्या छेदात दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज छेदात एकूण संख्या. बरोबर. सरासरी असू द्या, घातांक असू द्या, लसावी मसावी असू द्या, काळकाम वेग असू द्या, सरळ व्याज असू द्या, चक्रवाढ व्याज असू द्या, सगळे टॉपिक तुमचे क्लिअर पाहिजे. आज क्लिअर नाहीत उद्या क्लिअर होतील. 101% तुम्ही तेवढा वेळ दिला पाहिजे, तुम्ही तेवढं त्याच्याप्रती प्रेम केलं पाहिजे, त्यावेळेस ते तुम्हाला येणार. बरोबर. आज उठला पुस्तक हातात घेतलं मला सगळं गणित येतंय अजिबात येणार नाही. पुस्तक घेऊन फक्त मी सॅक मध्ये फिरतोय मला गणित येतंय अजिबात येणार नाही. त्या पुस्तकामध्ये काय दिलंय. बऱ्याच विद्यार्थ्यांना XY पद्धत समजत नसते. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं मला ह्या 2-3 महिन्यामध्ये गणित परफेक्ट करायचंय, बुद्धिमत्ता मराठी व्याकरण परफेक्ट करायचंय, त्यांनी काय करायचं, डायरेक्ट प्ले स्टोर वर जायचं. सूर्यपुत्र करिअर अकॅडमी ऍप आहे. ऍप मध्ये तुम्हाला जसे पाहिजे जेवढ्या दिवसाचे पाहिजे तेवढे क्लास आहेत. लावायचे असतील तर लावा, तुम्हाला काय बळजबरी नाही. त्यामध्ये फ्री मध्ये टेस्ट आहेत, त्या टेस्ट पण तुम्ही घेऊ शकता. पुढचा प्रश्न बघा.
खालीलपैकी कोणत्या संख्येला 9 ने भाग जातो? तुमच्या कसोट्या पाठ पाहिजे. आता 9 ची कसोटी काय सांगते? दिलेल्या संख्यामधील सर्व अंकांची बेरीज केली असता त्या बेरजेला जर 9 ने पूर्ण भाग गेला तर त्या संख्येला 9 ने भाग जातो. मग तुम्हाला काय करावं लागेल? दिलेल्या पर्यायापैकी सगळ्या पर्यायाची तुम्हाला काय करावं लागेल? पडताळणी करावी लागेल. बघा, पहिला पर्याय 7 आणि 6 13, 13 आणि 5 18 आणि 8 यांची बेरीज आणि 26, 26 ला 9 ने भाग जातो का? जात नाही. याचा अर्थ या संख्येला भाग जात नाही. पुढे बघा, 8 आणि 4 12, 12 आणि 7 19, 19 ला 9 ने भाग जातो का? जात नाही. याचा अर्थ हा पण पर्याय नाही. पुढचा पर्याय 9 आणि 6 15, 15 आणि 3 18 आणि 9 27, मग 27 या संख्येला 9 ने भाग जातो का? जातो. 9 त्रिक 27, याचा अर्थ या संख्येला 9 ने भाग जातो, हे लक्षात ठेवा. बरोबर. बऱ्याच विद्यार्थ्यांचे याच्यामध्ये मार्क्स जातात का? तर विद्यार्थी काय करतात? अवघड काळकाम विभागाकडे लक्ष देतात, चक्रव्यूहाकडे लक्ष देतात आणि असे बारीक बारीक प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. पण 9 ची कसोटी अगदी सोपी आहे. बरोबर. तुम्हाला 8 ने भाग जातो का? 7 ने भाग जातो का? असे प्रश्न एखादा तर 101% असतो, हे लक्षात ठेवा. तो आला की त्याचा मार्क तुम्हाला मिळाला पाहिजे. पुढे बघा, नागपूर ते वर्धा आणि वर्धा ते नागपूर विना थांब बसच्या दिवसभरात 4 फेऱ्या पूर्ण झाल्या. बस मध्ये प्रत्येक वेळी 42 प्रवासी होते. बसचे तिकीट 85 रुपये असल्यास दिवसभराचे त्या बसमध्ये एकूण उत्पन्न किती? बरोबर. काय झाले? नागपूर ते वर्धा आणि वर्धा ते नागपूर अशी बस चालू आहे. त्या बसच्या दिवसभरात 4 फेऱ्या. 4 फेऱ्या म्हणजे कसे? जायचं आणि यायचं अशी एक फेरी, जायचं आणि यायचं अशी एक फेरी, अशा 4 फेऱ्या झाल्या. म्हणजे तिनं टोटल 8 राऊंड केले आहेत. बरोबर. प्रत्येक फेरीला 42 प्रवासी. ओके, ठीक आहे. आपण एका प्रवासाचा खर्च काढू. गुणाकारामध्ये प्रत्येकाला तिकीट किती? 85. 5 2 10 0, हातच्या 1 4 5 20 आणि 21, 8 2 16, हातच्या 1 8 32 आणि 33, 0 0 6 आणि 1 7, 3 2 5, 3 3, 3570 एका राऊंडचा खर्च आहे मित्रांनो. म्हणून 3570 गुणाकारामध्ये 8 का घेतलं? कारण जायची एक फेरी, यायची एक फेरी, अशा टोटल 2, अशा 4 फेऱ्या झाल्या. 4 दोन्ही 8, 0 0, 8 7 56 ला 6, हातच्या 5, 8 पंचे 40 आणि 5, 45 ला 5, हातच्या 4, 8 त्रिक 24 आणि 4 28,560 रुपये उत्पन्न आहे. पर्याय क्रमांक 4. 28,560 रुपये टोटल इन्कम झालेला आहे, लक्षात ठेवा. बरोबर. बरेच विद्यार्थी 4 फेऱ्या म्हटलं की गुणाकारामध्ये 4 करतील, पण तसं उत्तर तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे डोक्यात ठेवायचं, जायचं आणि यायचं अशी एक फेरी काउंट केली. बरोबर. जाताना 42 होते, येताना 42. बरोबर का? पुढे बघा, एका विद्यार्थ्याने 419 मध्ये 35 मिळवण्याऐवजी त्यातून वजा केले तर उत्तरामध्ये कितीचा फरक? बरोबर. 35 मिळवायचे होते पण वजा केले. मग काय झालं? मिळवायचे 35 आणि वजा केलेले 35, 35 प्लस 35 बरोबर 70 उत्तरामध्ये फरक आलेला आहे, लक्षात ठेवायचं. कितीचा फरक आला उत्तरामध्ये? 70चा फरक आलेला आहे. बरोबर. बघा, एका गाडीचा टायरचा परिघ मंड्या परिघ, तुला लय सवय कुठे मी चुका काढायची. परिघ लक्षात ठेव. 2.5 मीटर असेल तर त्या गाडीला 1 किलोमीटर अंतर जाण्यासाठी त्या टायरचे किती फेरे होतील? परिघ म्हणजे काय? असा परिघ असतो. बरोबर. ह्याला म्हणायचं वर्तुळाचा परिघ. या परिघाचं माप काय हो? 2.5 मीटर. जायचंय किती? 1 किलोमीटर. आता याचं परिमाण मीटर म्हणल्यावर 1 किलोमीटर मध्ये किती मीटर असतात? संदीप, 1 किलोमीटर मध्ये 1000 मीटर असतात. छेदात जो काय तुमचा परिघ असेल तो परिघामध्ये छेदात घ्यायचाय 2.5. आता पॉइंट घालवा.
वरती देऊन टाकायचा 1 0, खाली झालं 25, 25 1 25, 25 चोक 100 आणि हे 2 0 म्हणजे टोटल फेरे किती झाले मित्रांनो 400 फेरे झाले. म्हणजे ज्यावेळेस ते टायर 400 वेळेस फिरल त्यावेळेस काय होईल मित्रांनो ते 1 किलोमीटर पोहोचणार आहे. बरोबर. इथून राऊंड सुरू झाला की तो इथे एंड झाला पाहिजे असे 400 फेरे त्या टायराचे होणार. त्यावेळेस ते टायर कुठे पोहोचणार 1 किलोमीटरला पोहोचणार. हे लक्षात ठेवा. एवढं साधं सोपं असतं. बरोबर. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे अवघड वाटतं. का अवघड वाटतं तर सराव नसतो. बरोबर. एखादा विद्यार्थी काय चुका काय करतो एखाद्या विषयाच्या मागे लागला की तो त्याच विषयाच्या मागे सकाळी उठलं की इतिहास, संध्याकाळी उठलं की इतिहास, झोपताना इतिहास, उठताना इतिहास, फिजिकल करताना डोक्यात इतिहास. पण एक लक्ष ठेवा ज्याचा सगळ्या विषयावर समतोल असतो त्याला वर्दी मिळते. एकाच विषयाला टार्गेट करून मेळ लागत नाही. तुमच्या वेळापत्रकामध्ये स्टेप बाय स्टेप सगळे विषय असले पाहिजे तर हे लक्षात ठेवा. बरोबर. पुढे बघा. एका व्यक्तीने 20% सफरचंद विकल्यानंतर त्याच्याकडे 560 सफरचंद शिल्लक राहिले तर सुरुवातीला त्याच्याकडे किती सफरचंद होते. बरोबर. पेपर मध्ये सफरचंद लक्षात ठेवायचं म्हणजे खायला मागता तुम्हाला सवयी आहे त्या जाणून बुजून. त्याने काय केलंय 20% सफरचंद विकले. बरोबर. 20% विकले म्हणजे 100 मधनं 20 गेलं राहिलं मित्रांनो 80% शिल्लक राहिले. हे 80% म्हणजे हे 560. तर तुम्हाला विचारले एकूण किती होते यांचा तिरकस गुणाकार करा उत्तर निघून जाईल. आणि उत्तर काय करायचंय कमेंट करायचं. एवढं साधं सोपं कमेंट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. एक दोरी 8 फूट व 9 इंच लांब असून तिचे समान 3 भाग केल्यास प्रत्येक भागाची लांबी किती. बरोबर. अशा प्रश्नांचा सराव घरी असणं गरजेचं आहे. बरोबर. आता 8 फूट एका फुटामध्ये किती इंच असतं 12 इंच म्हणजे 12 गुणाकारामध्ये 8 12 96 प्लस हे 9 इंच 105 इंच. बरोबर. ह्या 105 इंचाचे तुम्हाला 3 समान भाग करायचे म्हणून 3 ने भागा. 3 1 3 3 त्रिक 9 शिल्लक राहिले 3 5 15 35 इंचाचा तुकडा होईल. पण 35 इंच पर्यायात आहे का अजिबात नाही. पर्यायामध्ये फूट आणि इंच. 12 त्रिक 36 इंचाला 3 फूट होतंय. इथं 3 फूट होतंय का अजिबात नाही. 12 दोन्ही 24 म्हणजे 2 फूट 24 मधून 35 मधून 24 वजा केलं 11. 2 फूट 11 इंच कुठे दिसतंय पर्याय क्रमांक 3 झालं तुमचं उत्तर. म्हणजे 8 फूट 9 इंचाची जर तुम्ही तार सळई काय असेल ती 3 भागात विभागली तर तिचं काय होईल 2 फूट 11 इंचामध्ये समान 3 तुकडे होतील. बरोबर. बघा पुढचा प्रश्न. एका जंगलात काही मोर आणि काही हरणे उभे आहेत. त्यांच्या डोक्यांची संख्या एकूण 54 आहे आणि त्यांच्या पायांची एकूण संख्या 168 आहे. त्या जंगलात उभे असलेले एकूण मोर व हरणांची संख्या किती. बरोबर. या प्रश्नाला घाबरायचं नाही. या प्रश्नाचा मार्क जाऊ द्यायचा नाही. कारण याचं उत्तर तुम्ही पर्यायावरून पण काढू शकता. तुम्हाला XY पद्धत माहित नसेल तरी काही हरकत नाही. तुम्ही पर्यायावरून सहजासहजी काढू शकता. दोन्ही पर्यायाला काय करायचं मोरांच्या पायांची संख्या 2 हरणांची पायांची संख्या 4 दोघाला स्टेप बाय स्टेप गुणायचं आणि गुणल्याची बेरीज किती आली पाहिजे 168 आली पाहिजे. तुमचं उत्तर निघून जाईल. बरोबर. आता काय करायचं x म्हणजे मोर x अधिक y बरोबर डोकी किती आहेत 54. त्यानंतर मोराला पाय 2 म्हणून 2x अधिक हरणाला पाय 4 म्हणून 4y बरोबर 168. आता x x समान करून घेण्यासाठी वरच्या पायरीला 2 ने गुणा म्हणून 2x अधिक 2y बरोबर 108. 2x अधिक 4y बरोबर 168. बरोबर. 2x ला 2x कॅन्सल 4y मधून 2y गेलं 2y बरोबर 168 मधून 108 गेलं 60 y बरोबर 60/2 y बरोबर 30. y म्हणजे काय मित्रांनो हरिण. हरणांची संख्या किती आली हरिण बरोबर 30. आता मोर 54 मधून 30 गेलं
मोर राहिले 24. तुम्हाला एक लक्षात ठेवा, पहिल्यांदा मोर विचारले म्हणून पहिल्यांदा 24 कुठे दिसतंय, इथं दिसतंय 24 आणि 30. 24 मोर आणि 30 काय हरिण. पर्याय क्रमांक 30 24 दिलाय बघा. तुम्ही चुकून तो पण पर्याय लिहू शकताय, पण इथं सावध राहायचं, कारण पहिल्यांदा मोर विचारले म्हणून 24 मोर 30 हरिण. 30 मोर 24 हरिण असं नाही, त्यामुळे इथं कन्फ्युजन आहे. ओके, पुढे बघा. 360 ची 1/6 पट ही कोणत्या संख्येची 4 पट? बरोबर, 360 ची 1/6 ही कोणत्या संख्येची 4 पट? झालं. 6 1 6, 6 6 36, 0 0, 4 1 4, 15 चौक 60. ती 15 ची 4 पट आहे. कशाची 4 पट आहे? 15 ची 4 पट आहे. पुढे बघा. एका संख्येला 5 ने गुणले व त्यातून 20 वजा केले तर उत्तर 10 येते, तर ती संख्या कोणती? बरोबर, एका संख्येला म्हणजे x ला 5 ने गुणले आणि त्यातून 20 वजा केले तर उत्तर 10 येते. 5x वजा 20 बरोबर 10. हे वजा इकडे गेलं काय होईल? अधिक होईल. 5x बरोबर 10 अधिक 20. 5x बरोबर 30. x बरोबर 30/5 1 5, 6 5 30. पर्याय क्रमांक 1. तर ती संख्या कोणती? 6 ही संख्या लक्षात ठेवा. बरोबर. पुढचा पर्याय बघा. x व y हे समचलनात आहेत जेव्हा x बरोबर 105 y बरोबर 15 म्हणून जर x बरोबर 91 तर y ची किंमत काय? बरोबर. समचलन व्यस्त चलन तुम्हाला माहित पाहिजे. समचलनामध्ये भागाकार समान असतो, तर व्यस्त चलनामध्ये गुणाकार समान असतो, हे लक्षात ठेवायचं. बरोबर. प्रत्येक गोष्ट डोक्यात ठेवली तर क्लिअर असते. प्रत्येक गोष्टी डोक्यात ठेवून तिचा व्यवस्थित पाठलाग केला तरच ती तुम्हाला भेटते, हे लक्षात ठेवा. मी वर्दीची गोष्ट करतोय. ओके, वर्दीकडे लक्ष असू द्या. वर्दीचा पाठलाग करायचा आपल्याला. संदीप्या बंड्या, वर्दीचा पाठलाग करायचा, लक्षात ठेव. बरोबर, समचलन. बरोबर, म्हणून x छेदात y बरोबर x छेदात y. हे का केलं संदीप आपण? कारण इथं समचलनामध्ये भागाकार समान असतो. दिलेल्या किमती मांडायच्या. x ची किंमत 105, y ची किंमत 15 बरोबर x ची किंमत 91, y ची किंमत तुम्हाला काढायची. बरोबर. 15 गुणाकारामध्ये 105 भागाकारामध्ये जाईल. 91 गुणाकारामध्ये 15 छेदस्थानी 105. 15 1 15, 15 7 105, 7 1 7, 7 1 7 शिल्लक राहिले 2, 7 3 21 बरोबर 13. म्हणजे तुमची किंमत काय आली? 13 आली, हे लक्षात ठेवा. आता इथं बघा. 105 छेदस्थानी 15, 15 1 15, 15 7 105, मग 91 छेदस्थानी 13, 13 1 13, 13 7 91. दोघाची किंमत ह्याची पण 7 आली आणि ह्याची पण 7 आली, म्हणजे बरोबर चिन्हाचा अर्थ दोघाची ही किंमत सारखी असली पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्हाला इथे एक गोष्ट काय कळाली? जर तुम्ही 15 1 15, 15 7 105, 91 या संख्येला कोणत्या संख्येने भागल्यावर उत्तर 7 येतं हे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. 13 7 91 पेन न वापरता तुमचं उत्तर निघालं पाहिजे. एवढा सराव तुमचा झाला पाहिजे. बरोबर. नजरेत उत्तर निघालं पाहिजे. हे असं झालं की तुम्ही दुसऱ्याच्या 5 प्रश्न पुढे असता. दुसऱ्याच्या संदीप संदुल्या ताई तू दुसऱ्याच्या 5 प्रश्न पुढे राहणार, हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा. m वर्ग अधिक 19 छेदात 10 बरोबर 10, तर m ची किंमत काय? अगदी सोपं आहे बघा. m वर्ग अधिक काय 19, हे भागाकारामध्ये इकडे काय होईल? गुणाकार. 10 गुणाकारामध्ये 10 100. m वर्ग हे अधिक आहे, इकडे गेलो काय होईल? वजा होईल. 100 वजा 19, m वर्ग बरोबर 81. m बरोबर वर्गमुळात 81. m ची संदीप किंमत काढली 9. m ची किंमत काढली 9. पर्याय क्रमांक 1. एवढं साधं सोपं असतंय,
पण तुम्हाला कुठं थांबायचं कुठं स्टार्ट करायचं कळलं पाहिजे. बरोबर. बघा, एका कामासाठी 5 मजुरांना 1600 रुपये द्यावे लागतात, तर 27 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल. बरोबर. क्रॉस गुणाकार तुम्हाला सांगतो. क्रॉस क्वेश्चन. 5 मजुरांना जर 1600 रुपये मोजावे लागत असतील तर 27 मजुरांना किती रुपये, तिरकस गुणाकार करून जायचा. म्हणजेच 1600 गुणाकारामध्ये 27 छेदस्थान 5 सोडवायचं आणि ह्याच्यामध्ये जे काय उत्तर असेल ते उत्तर काय करायचं. संदीप, संदुल्या, बंड्या कमेंट कर, कारण मला पण कळलं पाहिजे की आपल्या सोबत कोण चालतंय. बरोबर. कारण कसं आहे, काळाची गरज सावध असते. बरोबर. आता एवढा महिना प्रत्येक विद्यार्थ्याचं काय असणार, इकडे फॉर्म भरू का तिकडे भरू का इकडे भरू, त्यामुळे ते काय करणार, अभ्यासावर दुर्लक्ष करणार. पण आपण तसं करायचं नाही. आपण फिक्स ठिकाण ठरवायचं, त्या जिल्ह्याची सगळी माहिती घ्यायला चालू करायची आणि त्यानुसार अभ्यास करायचा. ओके. पुढे बघा. 44 ला 5 तर 57 लाख. बुद्धिमत्ता चालू आहे. 44 ला जर 5 तर 57 लाख. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये जनरल नॉलेज त्यानंतर मराठी व्याकरण पण आपण घेतलेलं आहे, ऍड केलेलं आहे. 44 ला 5 तर 57 लाख. अगदी साधं सोपं. बघा, हे जे 44 दिलंय, ह्या 44 मध्ये 4 गुणाकारामध्ये 4 4 चौक 16 आणि हे जे 16 आहे त्या 16चं 6 वजा 1 बरोबर 5, जे 5 इथं घेतलं. बरोबर. एवढी स्टेप 2 स्टेप केले की तुमचं उत्तर आहे. पुढे पण तसंच करा. जे काय 57 आहे, 5 गुणाकारामध्ये 7 7 5 35, त्या 35चं 5 वजा 3 बरोबर तुमचं उत्तर काय आलं संदीप. 2 आलं, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये. ओके. पुढे 100 ला 64 प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी काय, त्याला 206. बरोबर. आता बघा, इथं कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं. कारण का, इथं सगळे तुम्हाला वर्ग संख्या दिसतात. ओके. उत्तर पण वर्ग संख्या येणार, पण कुठली येणार आहे, कारण इथं काय केलं बघा त्यांनी, 100 ही 10 ची वर्ग संख्या आहे. 100 ही 10 ची वर्ग संख्या आहे. 64 कशाची आहे, 8 ची आहे. 64 कशाची आहे, 8 ची आहे. लक्षात ठेवा, 64 कशाची आहे, 8 ची आहे. मग काय केलं त्यांनी, त्या संख्येच्या पाठीमागची एक संख्या सोडून त्या संख्येचा वर्ग घेतला. मग इथं काय केलंय, 256 कुठल्या संख्येची वर्ग आहे, 16 चा वर्ग आहे 256. बरोबर. इथली आहे म्हणजे ही पाठीमागची संख्या आहे, इथं पाठीमागची संख्या आहे. एक सोडून तुम्हाला काय करायचंय, पुढे जावं लागेल, हे डोक्यात ठेवा. बरोबर. 16 नंतर 17, 17 नंतर 18, 17 सोडून दिलं 18 ची वर्ग संख्या 324. पर्याय क्रमांक 2 असणार आहे तुमचं उत्तर. बरोबर. 324. समजलं का तुम्हाला काय केलंय, पहिल्यांदा मोठी घेतली आहे म्हणून इथं पण मोठीच आली पाहिजे. बरोबर. त्यानंतर एक संख्या सोडून पाठीमागची घेतली. बरोबर. 16 कशाच्या पाठीमागे एक संख्या, 17 18च्या पाठीमागे एक संख्या सोडून आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा, 452 428 404 380 356 प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी. बरोबर. अशी संख्या उतरत्या क्रमानं आली की डोक्यात घालायचं की इथं 101% समान फरक दिलेला आहे. समान फरक म्हणजे काय, योग्य फरक. उतरता क्रम असेल, चढता असेल किंवा समान सारखा असेल. बरोबर. बघा, 452 मधनं जर तुम्ही 24 वजा केलं तर काय येतं, वजा 24 केलं तर 428. 428 मधून तुम्ही वजा 24 केलं तर 404 येतं. 404 मधून तुम्ही 24 वजा केलं तर काय येतं, 380 मधून तुम्ही 24 वजा करा, उत्तर येतं 356 मधून तुम्ही 24 वजा केले 6. 356 मधून तुम्हाला 24 वजा करायचं, उत्तर काय येतं 332, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये. बरोबर. 356 वजा 24, 6 मधून 4 गेले 2, 5 मधून 2 गेले 3, 332 पर्याय क्रमांक 2. समान वजा 24 वजा 24 ची सिरियल दिलेली आहे. बघा, 1 2 3 1 4 9 4 5 6 16 25 36 7 8 9 3 प्रश्न चिन्ह आहे. तुम्हाला उत्तर काढायचे. बरोबर. तुम्हाला गणित बघितल्या डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे की बाबा काय येऊ शकते.
कशा टाइप मध्ये केले बघा. ज्यावेळेस असे 3 प्रश्नचिन्ह असतील त्यावेळेस तिघाची सांगडा हे लक्षात ठेवायचं. 2 प्रश्नचिन्ह असली की दोघांची सांगडा हे लक्षात ठेवायचं. बरोबर. 3 प्रश्नचिन्ह याचा अर्थ तिघाची सांगडा आहे. मग इथे काय होतं बघा. 1 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 5 चा वर्ग 25 6 चा वर्ग 36 7 चा वर्ग काय हो 49 8 चा वर्ग 64 9 चा वर्ग 81 49 64 81 कुठे दिसतंय. पर्याय क्रमांक 2 मध्ये हे झालं तुमचं उत्तर. बरोबर. काय केलंय 3 संख्या त्यांची क्रमगत पुढे वर्ग संख्या घेतलेली आहे. ओके. पुढे बघा. जानेवारी जुलै तर जूनला जानेवारी जुलै अगदी साधं सोपं. जानेवारीचे दिवस असतात 31 जुलैचे दिवस असतात 31 जूनचे दिवस असतात 30 पर्यायामध्ये 30 दिवसाचा महिना कोणता तर तो आहे एप्रिल. 30 दिवसाचा महिना आहे. बरोबर. बरीच मुळे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै त्याच्यात तेवढा महिना पुढे घेतला मग जूनच्या पुढे महिना जातील. बरोबर. ते करत असताना अगोदर पर्याय बोलणं पर्यायामध्ये तसा पर्याय दिलेला नाही. ओके. एप्रिल हा 30 महिना आहे म्हणून 30 ला 30 हे लक्षात ठेवा. बघा बघा ADIP प्रश्नचिन्ह. बरोबर. आता ही साधं सोपं आहे. A नंतर काय हो D नंतर I नंतर P तर प्रश्नचिन्ह. बघा याची जर तुम्ही अल्फाबेट म्हणजे ABCD जर तुमची पाठ असेल आणि त्या ABCD जर तुमचे क्रमांक पाठ असतील तर A चा क्रमांक काय रे अनुक्रमांक 1 D चा काय 4 I चा काय 9 P चा काय 16 1 4 9 16 ह्या सगळ्या वर्ग संख्येच्या क्रमांकावर असणारे अक्षर आहेत. 16 नंतर 25 मग 25 ला काय येते Y येतंय. Y कुठे आहे पर्याय क्रमांक 2 वर तुमचं उत्तर आहे. पुढे बघा. कितव्या घटना दुरुस्तीनुसार मतदारांचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले तर ती घटना दुरुस्ती किती होती 61वी होती. सगळ्या घटना दुरुस्ती तुमच्या तंतोतंत पाठ पाहिजे कारण आजपर्यंत 42व्या घटना दुरुस्ती तिला मिनी राज्य घटना दुरुस्ती म्हणतात. त्याच्यावर बरेच प्रश्न पडलेले आहेत. आता तुम्ही मला कमेंट करायचंय 61वी घटना दुरुस्ती कोणत्या साली केली. तुम्ही मला कमेंट करायची लक्षात ठेवा कारण प्रत्येक वेळी झालेल्या घटना दुरुस्ती तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे कारण ह्याच्यावर 101% प्रश्न येतो. पुढे बघा. लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलावण्याचा अधिकार कोणास आहे तर तो राष्ट्रपतींना असतो हे लक्षात ठेवा. संयुक्त अधिवेशन जर दोन्ही सभा राज्यसभा व लोकसभेचं बोलवायचं असेल तर तो बोलवायचा अधिकार राष्ट्रपतींना असतो लक्षात ठेवा. लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद सगळं तुमचं तोंडपाठ पाहिजे. त्यांच्या सदस्य संख्या आपल्या राज्याच्या जेवढ्या सदस्य संख्या तेवढ्या तुमच्या पाठ पाहिजे लक्षात ठेवा. बरोबर. कारण ते गरजेचं आहे. हे विचारलं जातं. कमाल काय किमान काय वयोमर्यादा काय आहे स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत राज तुमचं तोंडपाठ असलं पाहिजे. ओके. बघा. भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आलेली आहे तर ती इंग्लंड या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आलेली आहे. म्हणजे इंग्लंड या देशाच्या घटनेतून संसदीय शासन पद्धती घेण्यात आलेली आहे. तुम्हाला सगळं माहित पाहिजे. अमेरिकेकडून काय घेतले आपण फ्रान्स कडून काय घेतले स्पेन कडून काय घेतले हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे म्हणजे माहित पाहिजे. पुढे बघा. सहस्त्रकुंड धबधबा या नदीवर आहे तर तो कुठे आहे पैनगंगा नदीवर आहे. वैनगंगा पंचगंगा नळगंगा गंगेमध्ये फसतात तर तुमचा हा मार्ग जाऊ शकतो. सावध राहायचं. पैनगंगा लक्षात ठेवायचं डोक्यात ठेवायचं. ओके. तर सहस्त्रकुंड धबधबा हा पैनगंगा नदीवर आहे. पुढे बघा. कोणत्या वर्षी बॉम्बेचे नाव बदलून मुंबई ठेवण्यात आले. ज्यांनी ज्यांनी मुंबईला फॉर्म भरायचे त्यांनी मुंबईची सगळी माहिती तुमच्यापाशी पाहिजे. मुंबईची निर्मिती कशी झाली. बरोबर. कारण त्यावेळेस भरपूर घटना घडलेल्या आहेत. बरेच समाज सुधारक त्यावेळेस बरेच कोणाकोणाचे काय काय डायलॉग होते हे तुमचे पाठ पाहिजे लक्षात ठेवा. कधी तर 1995 ला मुंबईचं बॉम्बेचं नाव बदलून मुंबई ठेवण्यात आलं.
पुढे बघा, कोणत्या देशात प्रवेश करताना नथुला खिंड ओलांडावी लागते? तर चीन या देशात प्रवेश करताना नथुला खिंड, जी कुठे आहे मित्रांनो? सिक्कीम मध्ये आहे, लक्षात ठेवा. ती कुठे आहे? सिक्कीम या राज्यामध्ये आहे नथुला खिंड. ज्यावेळेस तुम्ही त्या ओलांडताल त्यावेळेस तुम्ही चीन मध्ये प्रवेश करता, हे लक्षात ठेवा. पुढे बघा, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात, या वाक्यातील क्रियापद ओळखा. आता क्रियापदाचे प्रकार तुमचे पाठ पाहिजे. अकर्मक, सकर्मक, द्विकर्मक हे सगळं पाठ पाहिजे, लक्षात ठेवा. स्वार्थी काय, विद्यार्थी काय, आज्ञार्थी काय, ही सगळी क्रियापद तुमची पाठ पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला व्याकरणाचे मार्क मिळतात. वाक्य बघा, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. बरोबर. आता शिकवण्याची क्रिया कशावर झाली? विद्यार्थ्यावर आणि व्याकरणावर. इथं कर्म काय निघाले मित्रांनो? हे पहिलं आणि हे दुसरं कर्म निघालं. बरोबर. प्रत्यक्ष कर्म, कर्म, अप्रत्यक्ष कर्म. शिकवण्याची क्रिया व्याकरण आणि विद्यार्थ्यांवर, द्विकर्म वाक्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 काय झालं? तुमचं उत्तर झालं, हे लक्षात ठेवा. इथं तुम्हाला माहित पाहिजे अकर्मक कशाला म्हणतात, सकर्मक कशाला म्हणतात. बरोबर. सगळं क्रियापदाचे प्रकार तुमचे माहित पाहिजे. खालीलपैकी बहुवाचक नाम कोणते? गोडवा, शरद, पुस्तक, झाड. तर गोडवा हे काय आहे? संदीप संदुर्या बहुवाचक नाम आहे. पुढे, मनुष्य या शब्दाचे बहुवाचक नाम काय? मनुष्यत्व. मनुष्याचे मनुष्यत्व. बहुवाचक नामाचे प्रत्यय तुमचे पाठ पाहिजे, त्यावेळेस तुम्ही नामाचे बहुवाचक नाम करू शकता, हे लक्षात ठेवा. पुढे बघा, आपल्या स्वाभाविक बोलण्यास आपण काय म्हणतो? स्वाभाविक बोलणं म्हणजे मी सध्या बोलतोय त्याला काय म्हणतो? जर तुम्ही तुमच्या 10वी 9वी 8वीच्या अनुक्रमणिका पाहिल्या असतील, त्यात पद्य आणि गद्य असतं, हे लक्षात ठेवा. बरोबर. पद्य म्हणजे काय आणि गद्य म्हणजे काय? गद्य म्हणजे आपले स्वाभाविक बोलणे म्हणजे धडे. पद्य म्हणजे काय? कविता. ठराविक रचना, तालासुरानुसार यमक जुळवून केलेली रचना म्हणजे काय? कविता म्हणजे पद्य. आणि आपले स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतो आपण? गद्य म्हणतो, हे लक्षात ठेवा. ओके. पुढे बघा, वेगळा घटक ओळखा. नागपूर, भंडारा, हिंगोली, गडचिरोली. ज्याला कुणाला येतं त्यांनी कमेंट करायची आहे. व्यवस्थित वाचायचं. बरोबर. आणि सोपं आहे, मला माहित आहे. पुढे बघा, जर तुम्हाला क्लास लावायचे असतील तर आपला नंबर दिलाय, व्हिडिओ थांबवायचा आणि सगळं वाचून घ्यायचं. जी काय आहे आपल्या क्लासमध्ये हे तर दिलेलं आहे. काय प्रॉब्लेम आला तर नंबरवर व्हॉट्सअप किंवा कॉल करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.